संपलेले आहेत, 4 वाजलेले आहेत. आता किती वेळ गजर म्हणा मी तोच कळत नाही, कारण माझंही ओसर माझ्या हृदयात तुम्ही असो, तुमच्यासाठी मी काय करू माका ह्याच कळत नाही. आता 4 वाजले, माका सांगा मी किती आटपून आटपणार. ते माका वाटतं मागल्यान जाणारे गेले. होय ना, ते असं दे माझं इलाज नाही एवढा वेळ माका सांभाळून घ्यावं, कारण थोडाच तरी माका बोला कवा ना. गजर म्हटल्यानंतर मी डायरेक्ट गजर म्हणा कसो असो, पण विषय आहे ना शेवटी मंडळात, म्हणजे आता माका बोलले ते तसं सांगते, थोडा तरी बोला, बरोबर ना. थोडा जास्ती ना, जे मेन पॉइंट ते तुमचे मी घेणार, बाकी त्यांका हॅलो दाखवूचा. शिवाजी महाराजांच्या काळात आम्ही काय केलं, काय महिला वर्ग जेवढे होत त्यांच्यासाठी महत्वाची गोष्ट पहिली माका सांगायची आहे. दोन्ही बुवांनी जी काय गोष्ट, आधी चहा घ्यावा आणि मग सांगते महत्वाची गोष्ट. अरे मी म्हटलं गेलाच तुम्ही, प्रेमा माझ्यावर बुवा. हे सगळे थांबलेत ना, मी माझा मोठेपणा सांगत नाही बुवा. नाद गवाण्यापासून भजन रचित थांबलेले आहेत बुवा. फक्त एकच अपेक्षा की पुजारी बुवाचं भजन कधी येतात, म्हणजे ह्या प्रेम आम्ही ठेवला. काहीतरी चंद्रकांत कदम बुवा, परशुराम पांचाळ बुवा, चिंतामणी पांचाळ बुवा, काशीराम परब बुवा, विलास पाटील बुवा यांनी आमका, जयराम घाडी बुवा आमचे आशीर्वाद दिलेलो की काहीतरी आमच्याकडे हा म्हणून लोक थांबले आहेत. 6 वर्ष या कासार्डे गावात बोलू काय खुळावलेत काय, उगाच बोलावते, पैसे जास्त झालेत त्यांका बुवा. काहीतरी विषय माझ्याकडनं गंमत सांगायची, म्हणजे पहिली सुरुवात झाली ना तुमची, तेव्हा त्यांना थोडं असं स्लो मोशन झालं असं वाटलं. तेव्हा माका येऊन सांगितलं नाही बुवा तुमका पेटवूचा लागत नाही, पेटवलंच तर बारी पेटणार नाही. त्याबरोबर मी इकडनं पेटवले, जवळजवळ सगळे पैसे फेडून मी दिलेले होते. तुमका उगत फुकटची पाकिटा देऊची आता, होय ना. पण पाठचे हत आता मगाशी तुमका चाळवले तेवढे माका चाळवले तरी लय झाला हो. माका मारून घातलंच ना तुम्ही, आणि माका सांगतात सगळी इष्टक मी घेऊन जाणार. जवळजवळ दोघांनी 1 सव्वा तास काढून इष्टक घेऊन झाला. माझ्या वाटणे काय नाही, 2 कोपरे खेळ असले तर ते आता खानवान मारायचं आहे मी, होय ना. सगळ्या वाडीत ना काढला असत कासारड्यातले, होय ना. ब्राह्मण देव वाडीपासून सगळ्या वाडीत ना काढला असत नाही बुवा. खरोखर माझं भाग्य समजते, मी या कासारडे गावातल्या सगळ्या वाडीत ना माझी भजना झाली. वाडी किती होत विचारा, या कासारडे गावात कुठच्या वाडीत माझं भजन झालं ना असा नाही बुवा. म्हणून मी बोलले ना, या गावात माका जवळजवळ दत्तक घेतलेलो, गाडी घेतली त्यांच्या जीवावर, तापण माझा सांगला. गाव घरी पण जीव देऊ गेलो होते, धरला मी 2-4 माका. तू जाऊन दे, काय टेन्शन घेऊन नको, गाडी ठेवून जाऊ सांगला ठेवा ठेवा. 2-4 ना गाडी मी ठेवूनच जाते, कारण 2-4 हप्ते तेवढे भाडा. नाईलाज झालो आता. तुम्हीच काय पॉवर बॉस काय करतील ते, बाकी काय इलाज राहिलेलं नाही. ह्यांच्याकडे नको काय, त्यांनी बंगलो बांधून टाकलं 42 लाखाच. त्यांच्याकडे आता काय शिल्लक राहिलेलं नाही असं नाही. पण तुम्ही खानदानी आहात बुवा, 2 जण खानदानी असले. मी खरोखर गरीब माणूस आहे. माझ्या घरात विनोद चव्हाण बुवा येऊन गेले, माझ्या घराची परिस्थिती बघितल्या नाही काय ती. मी सांगते म्हणून नाही, घर बांधूचं आहे तर पवार बुवा तुमका नक्की फोन करेन. माझ्या स्मारकाक नको, पण एका फोनी याचे तरी चिने देव.
अहो फोटो लावून पूजीन मी तुमका त्या घरात. शपथ सांगते, मनापासून सांगते. हो, तुम्ही 42 लाख नको पण 1 लाख काय माणसातच तुम्ही. नाही, मी अन्न खाऊन दिवस काढते हो, खरोखर खोटा नाही सांग. मस्त अरे तुका श्रीलंकेत पोचवलं नाही हे भावा. अरे माझ्यासारखं उद्यापासून भरणा घेऊचो बंद होईल. नाही म्हणतो पुजारी बोन काहीतरी म्हटलं तर चव्हाण बो बोलूचे टाकते. असं काय नाही. श्रीलंकेत गेलो होतो तू. लोक कशी असतात, माझ्यासारखे असतात की सगळे? होय ना, सेम ना, वेगळेच बोलतात ते. असं दे बुवा, तुमची जी काय बोललात तेवढं सगळं मी बोलणार आहे. आणि महिला वर्गासाठी सांगते, मी पहिल्या बोलतानाच बुवा बोलले फॅशनचा सांगताना की आजकाल लग्न झालेली नवरा आणि नवरी जेव्हा नमस्कार करू जातं त्यावेळी ती नवरी असतं ती जीन्सची पॅन्ट घालून जाता. मी तुमका कोणाक बोलत नाही असं पहिल्यांदा बोललंय मी, बरोबर ना? मी बोललोय की तुमका कोणाक बोलत नाही. मी एक जनरली विषय सांगतोय की काय. आणि बुवा मुंबईसारख्या ठिकाणी चालता बुवा, तुम्ही मुंबईत राहून सुद्धा तुम्ही नाही कसा म्हणताच माका समजत नाही. हो, मी फिरतोय, मी बघितलंय म्हणून तुमका सांगतोय. आणि त्या नको, आणि आज सांगण्याची गरज आहे की असा करू नको. नंतर असा वडीत बसण्यापेक्षा तर फुल घ्या घाला. ह्या माझा सांगण्याचा उद्देश होतो. तर तुम्ही कोण महिला आहे तिथे, मी ह्या महिलांचं सांगतच नाही. अरे आज 6 वर्ष वाळगतोय मी या सगळ्या महिलांका, कळला? ती असली बुवा उत्तर गावठं नाही. चाय आणलास मध्ये बोला रे बोला तुम्ही. ते म्हणतात मरे नसते बुवा, आपल्या काय देणार घेणार. ते मरती तकडे काय ते बोलती, पाकिटा घेते नि जाते, आमका काय फायदो म्हणून ते आपले मजा करते. खेळा, अगदी कंटाळू येतो थोडी टाकल्यावर येऊन खेळा म्हणजे. काय दंगडी खेळा, खो खेळा, मजा करा. डॉक्टर 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 खेळा, फक्त माका तपासू नको. हो, कुठे कांजी. पण मजा खरोखर पोरग्या तुमची मजाच झाली. शाळा बिळा बंद होतो म्हणतात मरांदे काय आता मजाच करूच्या नाही मास्तर. अहो ऑनलाईन शिक्षणीला बापान मोबाईल घेऊन दिला पोरग्यांका मोबाईलवरना. आणि गंमत सांगायची म्हणजे त्या पोरग्याचो बापूच बाईन बरोबर बोलता. रोज फोन येलो की हा मॅडम बोला, काय सांगू बाळूला. अरे बाळूला म्हणजे बाळू कुठे फोन दे, मॅडम बरोबर 2 वर्ष होतील. तूच काय मॅडम, बाळू रवलो. ही गोष्ट चुकीची सांगते काय माका सांगा. जा सत्य हाता बोलते ना. बाळू का माहितीच नसता बाईने काय सांगलेला. मग ते विचारून पोरगो तपासताना तेव्हा समजतं अरे बाईने असं सांगितलेलं होतं. पप्पा कधी बोलले नाही. पप्पा काय, हा हो मॅडम. तुम्ही चाय हळू पिया नाही तर त्या शिंकल्यासारख्या होईल. हो, मी काय जरा बोलले पॅन्टीचं तर सांगितलं नाही. पण ह्या 2 बुवानी त्या बुवान तर डायरेक्ट सांगितलं. पवार बुवानी टकल्याचे केस बोलले त्या माणसात तो माणूस घरीच गेलो बिचारी म्हणता राहून यात. कारण तिने बाकीच्या केसांचं बोलले ना, बाकीचे केस काय करतील म्हणजे बुवा तुम्ही बोलताच ता सुद्धा यूट्यूब काच जाणार. ह्यांनी तर सांगितलं नाही शिंक येत ती समजा चेपून ठेवलं तर ती खायना यात दुसरी शिंक ती काय लोक काढव त्या यूट्यूबवर उद्या आधी बघून ते कोण मारणार करून सुद्धा बघतील असे दाबून. ती असे खोली बिलीत एकटे जाते. ती बघूया तरी म्हणते विनोद चव्हाण बुवांनी सांगितलेला प्रयोग करून बघूया. आणि मारायचे उद्या दिवसभर आणि त्याच्यात बाकीच्या मारून घालती. काय भारी सांगतात बुवा. तू पवार बुवा तर डायरेक्ट बोलले की भरण्याची वाट आम्ही लावी. मी माझं स्वतःच तर सांगते पुजारी बुवा
एक अशी व्यक्ती आहे, भजनाचं वाट लावूची सोडा, पण प्रत्येक बुवाच्या हृदयात बसलेलो पुजारी बुवा. आज नवीन कलाकार आहेत ना, दुर्गेश मिठबावकर बुवा, आता मगाशी नाव घेतले ना मीठ गावाण्यातली, त्यांच्याकडे बुवा मी पहिली बारी मी केले सौंदाळे गावात. म्हणजे नवीन जे पोरगे येतात त्यांच्याकडे काही बुवा करू मागत नाही बारी, मग त्यांच्याबरोबर मी करते बुवा. काय माझं अपमान सुद्धा सहन करते, फक्त एवढंच माझं उद्देश आहे की माझं उद्देश आहे का की हे पोरगे सुद्धा पुढे येऊन दे. समजा आपण कुणीच त्यांच्याबरोबर बारी केला नाही तर आमच्या पाठीमागे ह्यो वारसो चालणार कसो माका सांगा. बरोबर आहे ना. काय बुवा भियान करे घेत नाही, कारण त्यांना वरचढ होतात ते, होय ना. असो कोणतरी बुवा वरचढ झालो तर मी मारान म्हणून भियान घेत नाही. हो पवार बुवा ही गोष्ट खरी, आपण त्याका डेअरिंग फक्त पुजारी बुवाच. आणि याच्यात समजा मी कमी पडले तर काहीतरी त्या बुवाक सोडून द्यायचा आणि लोकांना घासवायचा, घरी राहायचा. त्यामुळे म्हणून ते नवीन कलाकार माझं नाव घेतात बुवा. 10-12 पोरग्यांका आता मी जवळजवळ पुढे आणले. अखिलेश फाळके, माझा शिष्य एक शुभम खांडेकर, आता सध्या फेमस आहे शुभम खांडेकर, सूरज खांडेकर. खूप माका ना काय बुवांची नावं, प्रथमेश चव्हाण. त्या दिवशी आपल्या ह्याच्यात राजापुरात झाली ती समीर कदम बुवांचे शिष्य कोण त्यांची नावही माहिती नाही बुवा. त्या बुवांशी मी बारी केली. माका सांगायचं इतकाच की हे सगळे कलाकार पुढे येऊन दे. आता बाबू मांजरेकर बुवा काय वाईट होत का, पण हल्ली त्यांना बारी नाही. ह्या गवळदेवाच्या समोर सांगते काय वाईट करतात भजन ते, पण वाघांका जो लिहिलो त्याच्यामुळे ते पाठी पडले ना. शेळ्याने करूचा काय, आम्ही वाघ नाही बाबा, आम्ही गांजे डुकर सारे. आम्ही अशी ढेंगा बिंगात नाही, ढेंगात कधी जाऊन अशी मानवर करते कळत नाही की मग गोट तुमचा सांगत नाही. तुम्ही चिवळशा ढेंगात न जाता सँडविच करून टाकशाल माझं. असं ते भैयाचं खायचं खांजवलंय मी, ते सांगत होते खायचं तरी भैयाचा खांजवलंय म्हणून ना मी. बुवा एक वेळ ना त्या व्हाळात जीव दे नाही, त्या पुलांना उडी घालून जीव देईन, उडी मारीन, पण भैयाचा खांजवणार नाही, कारण आय एम मराठी. कारण तो वाघ मराठी होता, शिवबाचा अवतार होता, राखेतून उसळत होता, सत्तेवर नसला तरी एकीचा विचार होता, देशद्रोह्यांच्या छातीवरचा वज्राचा प्रहार होता. तो ठाण्या वाघ म्हणजे बाळासाहेब ठाकरेच होता, बाळासाहेब ठाकरेच होता, बाळासाहेब ठाकरेच होता. मुंबईत गेले तर मी रक्त काढून येतोय, असो भयानक माणूस आहे मी. आणि काही कळवा, अगला स्टेशन कळवा, आणि मग खांजवल्या आधी कळवल्यावर, आणि कोपरान घासलं, अगला स्टेशन घास कोपर. डोंबिवली नाही आहे, डोंबिवली नाली, नेक्स्ट स्टेशन डोंबिवली. एक माणूस उघडो झालो, म्हटलं अहो तुम्ही उघडे कशाक झालास, नाही म्हणतो चढल्यापासून तर पोर कोणता सांगता बोंबिवली चेक करून बघतो. बुवा आता मंगल्या जावा नाही तर लोकल ट्रेनने गेलास की त्या साधारण रत्नागिरी पास करून गेलास की एक महिला चढता पाण्याची बॉटल घेऊन, पेप्सी मिरिंडा म्हणा पाणी बॉटल जिरा सोडा, जिऱ्यानी सोड्याच्या मध्ये बरोबर सोडून देणार. काय प्रॅक्टिस, पेप्सी मिरिंडा म्हणा पाणी बॉटल जिरा सोडा, काय कळला असं जिरा सोडा. भारी नाही त्यांचा. हो भाऊ काय देऊ की जाऊ, पैसे देऊ नका उपाशी राहू नका, पैसे देऊ नका उपाशी राहू नका. आणि भेळ घेऊन खाऊक लागले की सांगता फुकट खाऊ नका, म्हणजे मेले घेणारे. पैसे देऊ नका. चायवाल्यांचं तर भारीच असतं ना, चाय ए चाय काय करीत येतात ते ना, ए काकडी घ्या काकडी, वाकडी वाकडी काकडी.
शुभम पाताडे यांच्याकडून हे 51 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे, धन्यवाद. श्रीहरी जगत्पिता दूर करीतो व्यथा, दूर करीतो व्यथा, ऐक सत्यनारायणाची कथा, ऐक सत्यनारायणाची कथा, मी ऐक सत्यनारायणाची कथा. थोडक्यात घेते. श्रीवल्ली, तुम्ही म्हटलं की गाणं श्रीवल्लीचं, वल्ली झाली. मुन्ना पाताडे यांच्याकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. काढते जे गाणं खोया तर शोधीचं लागत, ह्या बक्षिसीला सांगा काटवून करा. हा मिळाला. नजरेवर जेव्हा नजर येते तू लपतेस, नजरेवर जेव्हा नजर येते तू लपतेस, माझी नजर चुकून जेव्हा मला तू बघतेस, माझी नजर चुकून जेव्हा मला तू बघतेस, देवाकडं मागणं हे माझीच व्हावी तू, देवाकडं मागणं हे माझीच व्हावी तू, लय भारी रूप तुझं मला सगळ्यात प्यारी तू, तुझी झलक वेगळी श्रीवल्ली, नजरेत तू भरली, तुझी झलक वेगळी श्रीवल्ली, काळजात तू रुतली, नजरेवर देवा नजर येते तू लपतेस, म्हटले बुवा. या श्रीवल्ली नाही म्हटलं ना, परिस्थितीच अशी झाली आहे बुवा. या कलियुगात आपल्याक जर आता ही भजनाची कला टिपूची असली ना, तर या सगळा नवीन जुना घेऊन येतात. बुवाने चुकर सांग कधी कळणार तुला, सांग कधी कळणार तुला, जबरदस्त माझ्या हृदयात गेला हो. पण त्या गाणं मी म्हणत नाही हो पवार बुवा. आता तुम्ही माझ्याकडे बघा, ते गेले हगीच चेक करून गेले, तुम्ही बघा आता माझ्याकडे. तर सांग कधी कळणार तुला हे गाणं माझ्यासाठी म्हटल्याने, म्हणून मी त्यांच्यासाठी गाणं म्हणते बघा. माझ्या मनी प्रियाची, माझ्या मनी प्रियाची मी तार छेडिते, संसार मांडिते, संसार मांडिते, संसार मांडिते, संसार मांडिते, संसार मांडिते. काय जुनी गाणी होती ना. पण बुवांका पण बघा वय काय झाला त्यांचा. काळी मैना दिसतेस तरुण, होईल कोरोना जाशील मरून, लोक तुला टाकत्याल पुरून, घे ग प्रेम कर, लोक तुला टाकत्याल पुरून, घे ग प्रेम कर. नको, फक्त स्वरूप
दाखवतो, ही गाणी सगळी म्हणा शकते मी, पण ह्याच्यापेक्षा बुवा एक नवीन हिट लिस्टवर गाणं येला. अहो त्या धड मराठीत पण नाही आणि हिंदीत नाही, पण तर लय फेमस झाला. देख तुम्ही बायको कशी नाचे राणी, नाचे राणी कशी बोले राणी. देख तुम्ही बायको कशी नाचे राणी, नाचे राणी कशी बोले राणी. सचिन नाचता, सचिन नाचता. गंगा यमुना दोघ्या बहिणी ग पाणी जायची जाय, गंगा यमुना दोघ्या बहिणी ग पाणी जायची जाय. माशाने मारला कणका ग पाणी चालायला जाय, माशाने मारला कणका ग पाणी चालायला जाय. आई शपथ तुझ्यावरी प्रेम करतो मेरी जाना, आई शपथ तुझ्यावरी प्रेम करतो मेरी जाना. देख तुम्ही बायको कशी नाचे राणी, नाचे राणी कशी बोले राणी. देख तुम्ही बायको कशी नाचे राणी, नाचे राणी कशी बोले राणी. बुवा मगाशी सांगितलं की शिवाजी महाराजांचा बोलताना तुम्ही ती गोष्टच तशी होती वाघिणीच्या दुधाची, बरोबर ना. त्यामुळे मी तशा पद्धतीत सांगले. पण हे सगळे बुवा सांगतात ज्यावेळी मी नसतंय त्यांच्या जोडी का कधी, त्यावेळी सुद्धा विनोद चव्हाण बुवा, संदीप लोके बुवा, गुंडू सावंत बुवा, समीर कदम बुवा, अभिषेक शिरसाट बुवा अगदी भजनातनं सांगतात. तर मी यूट्यूबवर ऐकलंय की शिवाजी महाराजांचं पोवाडो संदीप पुजारी बुवानी म्हणायचो. आणखी आता किती काय करू माका सांगा, आतड्यो माझ्यो 8वीत आणलंय मी, कळला. कारण बुवा समुद्राची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं, पाण्याचं मोल काढण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं, आणि त्या शिवरायांचं लाख मोलाचं स्वराज्य समजण्यासाठी मराठीत असावं लागतं, मराठीत असावं लागतं, मराठीत असावं लागतं. कारण असा अंगा देव बाबा शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर, होय ना, काय आणलं जातं हातासून. ती वाडीची पण सोय केला नाही त्याने आतापासून. पाण्यातनं वाडी घेऊन येले असं नाही. आणि स्मारकाचा विषय का, तुम्ही एवढं स्मारक किती झोम हे झाला, माझं नाही स्मारक एवढे. शाप तळपाट करीपर्यंत भजन करणार. या सिंधुदुर्गाचं नाव आपण महाराष्ट्राच्या तख्त्यावर नेऊन ठेवायचा, तेव्हा मारायचा. मग आधी कसले मारता स्मारक ते तर चिरे देवता देवाने एकदा यांचा बांधून टाकानी मोकळे वापरणे. मग हे कशा वेळ जाऊ का, आधीच आपल्याला तर बांधून ठेवायचं आणि आपल्या सोयीनुसार बांधायचं. हे तुम्ही जाऊन सांगा ने जरा मिशिकूर मिशिकूर असे केस मार, आपली आपली तयार करून घ्यावा अगोदर, त्यांचा करूया. ब्रेसलेट बिस्लेला घातलेले, माझं गुळगुळीत धोंडो आपलं ठरलेलो, व्हाळात जातील एक धोंडो आणून ठेवतील. तुम्हीच सांगलेस, खर्च नाही, गरीब माणूस, गाय माणूस आपण. कारण बुवा महाराजांची कीर्ती बेफानी, भल्या भल्यांना सुटला घाम, कोणी घेईना पुढाकार साऱ्याचं मानवी हार. इतक्यात एक सरदार उठला, म्हणाला मैं लावूंगा शिवाजी को, आणि त्याने डाव उचलला. नाव त्याचं अबुध
त्याला चिठ्ठीत कानाची सेना निघाली. देवळं उद्ध्वस्त केली. आया बहिणींच्या अब्रूतले कोण रोखणारे वादळ. इतक्यात आई जिजाऊ काय म्हणाल्या, इतक्यात आई जिजाऊ काय म्हणाल्या, माझा पुत्र गमावला तरी बेहत्तर, पण मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. आई जिजाऊ काय म्हणाल्या, माझा पुत्र गमावला तरी बेहत्तर, पण मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. वाघिणीचा तो छावा, वाघिणीचा तो छावा, गणिनाला कसा टेकावा, वाटे का गणिनी कावा. प्रतापगडावर भेटीचा सांगावा धाडला. महाराज खानाच्या भेटीसाठी गेले. महाराजांना पाहून खान असून म्हणतो बघा, महाराजांनी खानाला आलिंगन दिलं. आता आलिंगन दिल्याबरोबर खानाने शिवाजी महाराजांना चिरडण्याचा प्रयत्न केला, पण महाराज खूप हुशार होते. ज्यावेळी खानाच्या भेटीसाठी गेले त्यावेळी आपल्या हातातल्या बोटातून वाघ नख घालून गेलेले होते. वाघ नखांचा मारा केला आणि खानाचा कोतळा बाहेर काढला. कारण तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या, ताकद तर सगळ्यांच्या मनगटात होती. तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या, ताकद तर सगळ्यांच्या मनगटात होती. पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती, मराठ्यांच्याच रक्तात होती, मराठ्यांच्याच रक्तात होती. जय भवानी, जय भवानी, जय भवानी. संताजी परब गवळण म्हणण्यासाठी त्यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद. बापरे, गवळण मध्येच कशी म्हणा, पण झलक एक मारीन मी, पण पहिला विषय मिटवून टाकते आणि मग गजरातनं मी अजिबात बोलणार नाही, कारण मी तुमची चाल घेऊन या ST वरनं गजर मी लिहिलं. चाल तुमची जाते, काही इलाज रवलेलो नाही. हा चालत ना. हा तर पहिली गोष्ट, त्या भैयाचा खांजूचा ट्रेन मध्ये चढले मी आणि खांजू बुलाले, क्या करता क्या है भैया म्हणता, खांजूटी तो खांजवता है. तो भैया म्हणता खांजवता, तू तेरा खांजव मेरा क्यों खांजवता है. भैया सांगता बरोबर ना, त्यांना सांगणारच आहे, फक्त त्या खांजूचा तेवढा सांगते बुवा, प्रेमान सांगते तुमकथा सुद्धा. अजिबात काही अशी 2 फॉरेनर पोरा ब्रेसलेट बगलानी आणि एकदम भरावली गोरी घुमटी 2 पोरा आणि संजय पवार मग बघल्यानंतर म्हणजे ब्रेसलेट आणि बगलानी एकदम भिरभिरलीच ती. आणि ती इलिनी डायरेक्ट विचारतात, हाऊ आर यू, हाऊ आर यू. बोम आय एम संजय. संजय आता संजय म्हटल्यानंतर पोरांका एकदम बरा वाटला आणि ह्यांका त्याच्यापेक्षा बरा वाटला. त्या 2 पोरांक घेतला आणि गेले घरी घेऊन. घरी घेऊन गेल्यानंतर घराच्या समोर एक फणसाचा झाड हा, त्या बघून ती पोरा विचारू लागली, अरे संजय हाऊ आर यू, हाऊ आर यू. आता फणसाक इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर ह्यांका माहित नाही, पण घेऊन इले आता सांगा खाया ह्यांका काहीतरी म्हणून हे सांगतात. हा व्हॉट इज दिस, व्हॉट इज दिस म्हटल्यानंतर संजय आपले पवार बुवा सांगतात, अरे धिस इज फणस. जरा ते वेगळा केला, फणस, दिस इज फणस म्हटल्याबरोबर ती पोरा सांगतात व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. व्हेरी नाईस म्हटल्यानंतर वांडरासारखी चढली काप्या फणसा. एक कापो फणस काढला आणि 2 फेसकाला केला आणि त्याची आणि एक गरे त्यांका दाखवतात त्या पोरांका, दिस इज टणक टणक गरो, दिस इज कापो फणस, दिस इज कापो फणस. ती पोरा म्हणतात व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस म्हटल्यावर बाजू बरको फणस होतो त्याच्यावर चढले वांडरासारखे आणि वरती चढले आणि त्या घरातल्या माणसाचं ते वैतान तुमका सांगलं नाही होतं की तुम्ही जास्त आणि मग काय
केल्याने ते बघितच बसले नाही, काढला आणि कापो फणस आणि तो भेसकाला करीत बसले नाही, त्या फणसात हातच घातला नाही. 2-4 गरे असे काढला आणि कुवळ कुवळ कुवळला आणि गरे गोटी भारी यायचं. त्या पोरांक दाखवतो तसे कुवळून गरे आणि त्यांना सांगतं दिस इज लिबलिबीत गरो, दिस इज बरको फणस. ती पोरा म्हणतात अरे व्हॉट इज दिस, व्हॉट इज दिस. हे सांगतात दिस इज गोटी. ती बाहेर गेली ती विचारतो पोरा काय व्हॉट इज. तुमचा विषय मिटलो आणि तुम्ही काय मला सांगितलं असता, यांनी काहीतरी बराच सांगला नाही. हो छू कर मेरे मन को प्रिया तूने किया इशारा. ही गाणी त्यांना जुनी कशी आठवतात ती सांगते. एकदा चोर इले चव्हाण बुवांच्या घरी आणि सगळा चोरून घेऊन गेले आणि यांच्या अंगावर एक कपडो ठेवल्याने नाही शिल्लक, असं समजायचं आपण, असं समजाया तात्पुरतं. एक कपडो शिल्लक ठेवल्याने नाही. आणि काय व्हायचं ते यांचं मोबाईल फक्त शिल्लक त्या भिंतीवर होतो. कडी बिडी बाहेरनं लावून चोराने घेतलं आणि गेले सगळा घेऊन. आता हे करणार काय, कपडे अंगावर नाही, मोबाईल फक्त शिल्लक होतो. मोबाईलवरनं फोन केल्याने पोलीस स्टेशन का ताबडतोब या चोरांनी सगळं चोरून नेल्याने. आणि काय व्हायचं तर पोलीस हजर ताबडतोब फोन केल्याबरोबर. आणि सांगा दरवाजावरनं दरवाजा ठोकावूक लागले, ओ चव्हाण, ओ चव्हाण. आता ठोकावूक लागल्यानंतर बुवाने ऐकल्याने लेडीजचा आवाज, कारण बाकी सगळे जेंट्स पोलीस होते ते सगळे ड्युटीवर गेले आणि रवलेली एक लेडीज होती ती नेमकी यांच्या घरी गेली. ओ चव्हाण, ओ चव्हाण. आता हे भिरभिरले, कारण कपडे नाही. आता ओ दरवाजा उघडा, काय झालं ते तरी सांगा. आता एकंदर सांगणार काय नेमक्या. शेवटी यांनी गाण्याच्या स्वरूपात सांगायला सुरुवात केला आणि बुवानी जुनी गाणी लय आवडतात त्यांना. ती पोलीस जी लेडीज होती ती काय सांगितलं नाही बघा. सावन का महिना पवन करे शोर, सावन का महिना पवन करे शोर, मैं बाहर कैसे आऊं मेरी चड्डी ले गए चोर. ती बिचारी पोलीसने रवलीच नाही. हो महाराजे म्हणतात युद्धकडे याचं चोरून नेलं, ती गाडी घेतलं आणि परत गेली. असले म्हणतात कस्टमर नसले चालतील आमका. हे आपले तुमचा विषय इलो म्हणून बुवा सांगितले, बाकी काय विषय नाही. त्याच्यानंतर क्रिकेटचा बुवा सांगितलं. या उत्तर गावठण म्हणजे बुवा क्रिकेटची खाना जय हनुमान क्रिकेट मंडळ. प्रत्येक वेळी या इकडच्या पंचक्रोशीत माझी बारी असतं त्यावेळी जय हनुमान क्रिकेट मंडळाचा 100% 100 रुपये काय 500 रुपये तरी बक्षीस असता माका. म्हणजे आता ते मग देव काय म्हणून सांगत नाही, पण असता काय म्हणे मगाशी येऊन गेलेला, बरोबर ना. आणि खरोखर नादखुळा गणपतीपुळा बुवा क्रिकेट खेळतात ते. सिंधुदुर्गाची शान मोत्याची खाण सुंदर ही नगरी, सिंधुदुर्गाची शान मोत्याची खाण सुंदर ही नगरी. हे उत्तर गावठण आहे महान क्रिकेटची पंढरी, हे उत्तर गावठण आहे महान क्रिकेटची पंढरी. शॉर्टकट बघा बुवा, मी गाणी सगळी शॉर्टकट कर. माका तुमची जास्त काळजी हो, काय करू ह्याच माका कळत नाही. नाही बोललं ते मंडळातले म्हणते बुवा असा काय केलं, सगळ्यांचं ते थांबले बघा अजून काय सांगू. सचिनाचा विषय सोडून देऊ, त्याला सोडून देईन मी आपल्या करीन एक, पण त्याका सुद्धा एक टी-शर्ट द्यावा. पवार बा तुमच्यातले ते सचिनाक द्यावा. माका वाईट वाटतं तू असो.
एकदा पडलो तो पडून दे, पण परत पडू नको हा. सारखे नाही तर आपले पवार बुवा देतात नाही येऊ पाडता ना, असं काय करीत जाऊ नको. हो, पण माका चिऱ्यांका देऊ तरी त्यांका शिल्लक ठेव. तू पडत राहू नये नाही तर घेत राहू. मी मेलय आपलं घराक आता देते करून ना. भारी तुमचं बंगलो बांधून झालो. चेष्टेचा विषय नाही. गृहप्रवेश झालो काय हा नाही. मी त्या दिवशी तुम्ही नाही होतच तोच गोंधळ. तुम्ही नसताना मी आपल्याकडून ओळखला नाही तर बरा हो. नाही होती तुमची बारी होती. जांभवड्यात बारी झाली ना. आता परत जांभवड्यात ठरतं त्यावेळी नक्की जाणार. मका कोण ओळखांदे नाही तर नको ओळखांदे, पण मी खळ्यातनं तरी बसा नाही. ओके. एवढा भाऊ प्रेम आहे तुमच्यावर माझा. एवढं प्रेम असून सुद्धा माझी वाट लावून टाकला. हो, माका सांगता शिक इथली नसली तर मग तो दाबून राहून दुसरेकडनं काढ. म्हणजे काय करू आता, माका असा झाला. शुभम पाताडे यांच्याकडून सागर कदम यांच्यासाठी 51 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी मग गजराची सुरुवात करते बास. आणि कॅशिओ वाजूक सांगितलेलं आहे, वाजवू ना. आणि एक गाणं वाजवते नी ताई लवकर आठवते. ते वाजवणारच माका दिव्या माझी वाजवणार 17 तारीख का ते. त्यांना सांगले जेवढं वाजूक माका जमात तेवढं पेटवीत न्यावा. आणि काळी चारला लागतो ना, तबलो घेऊ नको म्हणून सांगले, पेटवीत राह. ओके. या ठिकाणी पहिल्यांदा बक्षीस दिलं होतं, पण प्रसाद जाधव ना त्यांनी मगाशी मानक सांगितलेलं होतं, पण अगोदर कसा म्हणणार गजराच्या माध्यमातून म्हटलं 100% म्हणतो. जटार साहेबांचे ते खास प्रसाद दादाले नावास. जटार साहेबांचे ते खास प्रसाद दादाले नावास. या कासार्डे गावात एकच वादा आमचा प्रसाद दादा. 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 या ठिकाणी बुवा चव्हाण बुवा, मी तुमची चूक नाही काढली, पण पटकन बोलून गेलात की स्मारक जेव्हा पुजारी बुवांचा करशाल तेव्हा एक धोंडो आणा, मग कुत्रो तरी वर काम करून जाईल बोलले ना. एकदम महत्त्वाचं. माझ्या स्मारकावरनं गेले तरी चालतील, पण बुवा ज्या बुवांची स्मारका बांधतात ना ती कुत्र्याने काम करून जाऊसाठी बांधित ना. बरोबर ना. माझा सुद्धा त्याच भावनेने बांधतील ना, तुमचा सुद्धा त्याच भावनेने बांधतील. कुत्रे जर काम करून जाणार असं म्हटल्यानंतर त्या स्मारकाचा उपयोग राहिलो का, तेवढा फक्त कधी बोला नको. एवढंच विषय. आणि 2 बुवांची एक महत्त्वाची चूक झालेली सांगते. पहिल्या सुरुवातीपासून तर आता गजरापर्यंत म्हाडका देवीचं नाव घेऊन दोन्ही बुवांनी अजून एकदाही नाव घेतलेलं नाही. गजरात घेतला पण सुरुवातीला नाही घेतला होता. पॉइंट आहे ना. मी म्हाडका देवी विसरले नाही कधी, म्हणून कासार्डे गावात परत येत. ती वडी घालता माका अशी खेचून चुंबकीय
साधी गोष्ट नाही माडका देवी. ओ बारी होक नाही माझी कासारडे गावात इतके बारी होऊन माडका देवीच्या बारी होक नाही इतको कर्म दरिद्री माणूस आहे मी. शेवटी नशिबात असतात ताजबुवा. बऱ्याच वेळा जेव्हा ठरवून जातात ना तेव्हा मी बुक असतोय 11 मेका. पण या वर्षी बुवा त्यांना सांगायला टाकले खय असली तरी मी करणार. गेल्या वर्षी ठरलेली होती पण कोरोनामुळे कॅन्सल झाली. आणि यंदा मी करणार 100%. की मी या ऋणातनं मोकळो झालो. मग स्मारक बांधणी काय ब्रेसलेट आणि उपयोगाचे नाही बुवा. म्हणजे तुमका म्हणत नाही हो, तुमचं शेवटी कर्तृत्व. आता 15 लाख रुपये घेऊन तुम्ही आज शरीरावर फिरतास, बरोबर ना. आणि आम्ही दोरे घालून हातात न फिरतो म्हणजे आमचं काय तुमका नाही सांगते एक गोष्ट काय आमच्या नशिबात दोरे. आता वाडीवर एक दोरो ठेवलो की काम येते घेणे आपलं दोरो जा बाबा. तुमची मात्र ती ब्रेसलेट ठेवूची म्हणजे. पण पोरगो 100% तुमचं भजनात येता म्हणजे बुवा चेष्टा नाही. वारसा तर तो चालवणार हा ना. ह्याच मी पहिल्यापासून बुवा ज्यावेळी आता वेळ येईल म्हणून हे आमचे मास्तर त्यांना गोष्ट माहिती असतात. पण ह्या दोन बुवा किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यात ना भजनातून ही गोष्ट कोणी सांगलेली नसत. आम्ही शिवाजी महाराजांचा बाळासाहेबांचा वगैरे सगळा सांगतात. पण आई 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 जेव्हा आपल्या आईन भगत सिंगांच्या हातावर 50ची नोट बुवा ठेवला ना तेव्हा भगत सिंगांनी काय विचार केला नाही बघा. 50ची नोट ज्यावेळी आईन हातात ठेवला तेव्हा जालियनवाला बाग हत्याकांड, बरोबर ना. सगळी म्हणजे इतकी लोक त्या हत्याकांडमध्ये मेली. ती माती भगतसिंगांनी अशी घेतलेली सांगितलेली आई ज्या लोकांनी तुझा अपमान केलाय ना त्यांचा बदला घेतल्याशिवाय मी राहणार नाही. आईन जेव्हा 50ची नोट हातावर ठेवल्या ना भगतसिंगांच्या 15 वर्षाचे होते तेव्हा 50ची नोट ठेवल्याने आईन काय सांगितलं ना रे दादा म्हणायची. अरे भगत दादा जा आणि सामान घेऊन ये. तुला उद्या बघण्यासाठी माणसं येणार आहेत. तुका बघूक येणार तू द्या त्याच्यासाठी सामान घेऊन ये. भगतसिंगांनी 50ची नोट घेतल्याने निघाले. वाटेत गेल्यानंतर विचार केला नाही अरे मी या 50 रुपयाचं सामान आणलं आणि त्या लोकांनी जर माका पसंत केला नाही ना तर एका बाईची सेवा करूची लागत माका. पण आज मी सामान जर घेतले नाही ना तर माका भारत देशाच्या या आईची सेवा करूची. आणि तो विचार करून स्वातंत्र्य लढ्यात भगतसिंगांनी भाग घेतला नाही. आणि पहिलो बॉम्ब व संसदेवर टाकला नाही भगतसिंगांनी. बॉम्ब टाकल्यानंतर त्यांना लाहोरच्या तुरुंगात बंद करण्यात येईल, बरोबर. आणि बंद केल्यानंतर 7-8 दिवसांवर जेव्हा फाशी होणार होती 7-8 दिवस राहिलेले आई म्हणता दादाला भेटायला जाऊया कारण 8 दिवसांनी आपला मुलगा फाशी देणार म्हणजे जाणार. म्हणून आई भेटाक गेली आणि ओक्साबोक्शी रडूक लागली. तेव्हा भगतसिंग दोन्ही हात अडकलेले बांधलेले असल्यामुळे आसू सुद्धा पुसू शकत नव्हते, अश्रू पुसू शकत नव्हते. एवढी कंडिशन होती. दाढी वाढलेली. आपला तरुण मुलगा चांगले कपडे घालून फिरणारा मुलगा आज कायद्याच्या वेशात बघल्यानंतर आई ओक्साबोक्शी रडूक लागली. तेव्हा भगतसिंग सांगतात आई रडू नकोस कारण वीर पुरुषांची आई कधी रडत नाही. भगतसिंग सांगतो तेव्हा त्या आई सांगतात रे दादा रडू नाही तर काय करू. 8 दिवसांनी तू जाणार. तू गेल्यानंतर माझ्या नशिबात रडण्याशिवाय काय राहिलं, बरोबर ना. भगतसिंग सांगतं तेव्हा भगतसिंग काय सांगतात आई का अगं आई ज्यावेळी माका फासावर देतील तेव्हा मी मरेन तेव्हा प्रेत नेण्यासाठी तू येऊ नकोस आई. भगतसिंग काय सांगतात बघा आई का तू येऊ नकोस माझं प्रेत नेण्यासाठी. तेव्हा आई सांगता अरे दादा केवढा अत्याचार करतोस माझ्यावर. अरे जन्म तुला दिला मी आणि तू प्रेत नेऊन घ्यायला येऊ नकोस म्हणतोस म्हणजे काय. तेव्हा भगतसिंग सांगतात आई अजिबात तू यायचं नाही माझं प्रेत घेण्यासाठी कारण तू ज्यावेळी माझं प्रेत घेण्यासाठी येशील ना तेव्हा माझ्या प्रेतावर
डोकं ठेवून ओक्साबोक्शी रडत बसशील त्यावेळी इंग्रज लोक हसतील. तो माझा सगळ्यात मोठा अपमान असेल आई. त्यामुळे माझं प्रेत घेण्यासाठी तू येऊ नकोस, बाबांना पाठव. कळून देत त्या इंग्रजांना की माझ्या भारत देशातल्या तरुणांना कुटुंबाची पर्वा नाही. कळून देत त्या इंग्रजांना की माझ्या भारत देशातल्या तरुणांना तारुण्याची पर्वा नाही. त्यांना पर्वा आहे ती फक्त आपला भारत देश स्वतंत्र होण्याची. हे कळून देत त्या इंग्रजांना. ते भगतसिंग होते बुवा. ही गोष्ट एवढ्यासाठी सांगितली, ज्यावेळी फासावर दिलानी ना भगतसिंगांका, त्यावेळी भगतसिंगांचा वय किती होता? 23 वर्ष 5 महिने 26 दिवस. ज्या वयात त्यांनी डे साजरे करू काही होते ना, चॉकलेट डे, सारी डे, पिशपॉन डे, प्रेमाचा दिवस दिवस खायचो तो. हा, लव डे, लव डे. हे सगळे डे साजरे करण्याचा वय असून सुद्धा कुठच्या वयात त्याने आपल्या तारुण्यात आपल्या बलिदान दिल्याने या देशासाठी. त्यांच्या बलिदान दिलेल्या रक्ताच्या एका थेंबाची शपथ यात सगळ्या तरुणांका आपल्या भारत देशातल्या, की त्या रक्ताची तरी त्यांच्या थेंबाची शपथ की आपल्या देशावर आपण सगळ्यांनी थोडा तरी प्रेम करू हवा. बरोबर ना? बाकी तुम्ही मजा मस्ती सगळी करा. हे सगळे डे साजरे करण्यापेक्षा एकच डे साजरा करा, 19 फेब्रुवारी आपल्या बापाची जयंती, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. चांगलाही मी सांगतो, चांगलाही सांगते, पण लोक वाईट तेवढा माझा घेतात. मग पुजारी बुवा कॅशिओ वाजवता, पुजारी बुवा लग्ना लावता, पण चांगला करते तर कधी सांगत नाही. ह्योच विषय. बापरे, 50 रुपयात लगीन लावू नको, वेळ वळतो. लग्नाचा 51 रुपये लिहिले. त्यांका गावचा शुभम पाताडे यांच्याकडून 51 रुपयात हळदीचा गाणं फक्त एकच म्हणते. 51 म्हणजे 50 रुपयात एक गाणं होईल. पहिल्यान म्हटलं 500ची लेवल, आता घसरत दिली 50. माझ्याकडे येऊन 50 वर येईल. त्यामुळे तुम्ही फॉर्म मध्ये असतो गेला, होय ना? म्हणजे त्यांनी भेदभाव नाही केलेले. तुमका देऊन सपले तर आता करतील का? तुम्ही केलाच इटम ना तशी. त्यांनी 6 तास घेतले, तुम्ही 1 तास घेतलं. मी आता किती मेले तरी माझ्या नशिबात ताचा. आमच्या नशिबात उद्या जाईन मी माझ्या गावात, माझ्या अंगाला हळद लावा. उद्या जाईन मी माझ्या गावात, माझ्या अंगाला हळद लावा. मला घालून निशाल होईल माझं लगीनात. वाजत गाजत येईल वरात, प्रेमानं निरोप द्यावा. उद्या जाईन मी माझ्या गावात, माझ्या अंगाला हळद लावा. उद्या जाईन मी माझ्या गावात, माझ्या अंगाला हळद लावा. ओ बुवा, ते काय खात? ते पानात न काय तर झोंबून झोंबून खात. तुमका माका ठेवलाच ना जरा ठेवा हो. अगदीच नाही तर ते भात तरी ठेवा. एवढंच ठेवा भात असा नाही. पण आज ह्या हळदी दिवशी ह्या गाण्या नाही लागत. हळद असताना त्या दिवशी मुलीच्या हळदी असतात ना, तेव्हा ह्या गाणं खरं पूर्वीच्या काळी लावायचे. आज परिस्थितीच बदलली. पहिल्यांदा जेव्हा नवरी बाहेर पडायची ना, एवढी रडायची, नुसती उहा करून एवढी रडा. मामाक सुद्धा उडवून द्यायची. मामा धरूक असायचो ना, मुलीचो मामा, तिका उडवून द्यायची. तो गो ग तुका आता जावकच आहे या, तू इतकं जाम केवढ्या म्हणजे 4-5 जणांक ऐकय ना, नाका सोडा मनाने रडायची. पण बुवा आज परिस्थिती बदलली. त्यावेळी महिलांका जाणीव होती, आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय केलं नाही याची जाणीव होती. त्यावेळी ज्यावेळी आई वडिलांका सोडून जायची ना, तेव्हा ती ओक्साबोक्शी रडत
होय ना. पण आत्ताची पोरगी ह्याच मी सांगते बुवा, आत्ताची पोरगी डायरेक्ट जाऊन गाडीत बसता आणि गाडीत न सांगता पप्पा टाटा पूजे दिवशी भेटता. परिस्थिती आहे पोरगे धावतीला गाडी येत ना बापाक वाटला जो शेंबूड बिंबूड काढले ना लहानपणी त्या सगळा त्या आटावल्याने येऊन आता या मिठी मारून रडणारच. पोरगे डायरेक्ट इलानी बापाच्या कानात सांगता पप्पा तिकडच्या रूम मध्ये माझं मोबाईलचं चार्जर रवलं तेवढं आणून द्यावं म्हणून आपला जाव मोकळा झाला. परिस्थिती बदलली बुवा कलियुग. होय ना. आता रडवाचा विषय नाही तेव्हा कसे गंगा यमुना डोळ्यात उभ्या का मध्ये एवढं ह्या होतं ना का झालं की मग रडवकत लाग का माय पित्याच्या सावलीतला काळ सुखाचा ओसरला रडायची चूक. पण आता परिस्थिती बदलली. गाणं खायचा लावतो बघा. हजार लपड तुझे आले ध्यानात माझ्या काय धरबंदच रवलो नाही. ह्या गाणा गाताना गणपती आणताना आला बाबूराव आला आला. अरे गणपती आणत की बाबूरावा खालत तू. गणपती टाकल्याने पुढे गाण्याला आला बाबूराव आला आला आणि नाचतच दिसत खुळावलेल्यासारखे आला बाबूराव. काय त्यांना वाटतं मजाच. अरे मेल्या तू गणपती आणतास नाही बाबूरावाचं गाणं काय खुळावलेल्यासारखे. म्हणजे आपण ही संस्कृती बिघडवली ह्या सांगण्याचं या यूट्यूब का जाऊन दे. पुजारी बुवा काय सांगतात तर समजा दे. एकान जरी चतुर्थीत बाबूराव गाणं नाही लावला ना गणपती आणताना तर येऊन बोललेल्याचा सार्थक झाला बुवा. तुम्ही मग काय येऊ म्हणा मग महिला का वाटला त्यांका कितपत तुमका काय एक बोलले ना तुमका पाया पडते प्रत्येकाका. हे उगत तुमका भडकवून देत. हे दोनवले बुवा काय त्यांच्या मुंबईत चालतात सांगितले हो मी. चालला की ना एवढी एवढी प्यार कुठे चालली जॉगिंगला. अरे कसली जॉगिंग. जॉगिंग कसली कर्माची तुझी ते पॅन्ट केवढी 4 इथनं घातले ती जॉगिंग कसली. हये 2-4 कोपरे खाणून बघ तुका जॉगिंग कळा तुम्ही. होय ना. उदळ घेऊन खानाक लावू काही जॉगिंग नाही तर तुम्ही सांगताच तर खरं शिंग केली की त्यांना जॉगिंग करायला सांग. पॉइंट नाही हो. जॉगिंग कसली. आम्ही काही मरत नाव कलमा बिलमा हे चढत. आता हे गेले सकाळीच ना मस्तपैकी आंबे बिंबे काढणारे होते. काही जॉगिंग नाही काय नाही चांगले टणटणी. जॉगिंग कशाला पाहिजे. होय ना. काय तू आणि सागर असतस. तुका सुद्धा धावताना त्या दिवशी बघलं. बूट बीट कधी आयुष्यात घातलेले नाही. बूट बीट एवढे घाल म्हणजे कुठेही जॉगिंगला. म्हातारी बितारी सुद्धा ते बूट सावरत नाही जॉगिंग करतो का. तुझ्या हाडा मसनात गेली बूट घाल. काय असत जाम असले आणि पटलाय असं तुम्ही खोटं बोलणार न बो. जर चलला ताच सांगण्याचा प्रयत्न करते बाकी काय विषय नाही की त्याच्यापेक्षा आपण बदल करूया ह्या म्हणण्याचं माझं उद्देश आहे. बाकी काय नाही. गजर चालू करूया. आई म्हाडका देवी कृपेची सावली. आई म्हाडका देवी कृपेची सावली. भक्तजनांच्या हाकेला धावली. या भक्तजनांच्या हाकेला धावली. महालक्ष्मी तुझ्यामुळे दिस सोन्याचा उगवला. महालक्ष्मी तुझ्यामुळे दिस सोन्याचा उगवला. नवसाचा हा मांड नवसाचा हा मांड सत्यदेवाचा सजवला. नवसाचा हा मांड सत्यदेवाचा बघा कसा सजवला. नवसाचा हा मांड सत्यदेवाचा
निसर्गरम्य कासार्डे गाव, निसर्गरम्य कासार्डे गाव. कणकवली तालुक्यात ज्याचं आहे नाव, कणकवली तालुक्यात ज्याचं आहे नाव. कासार्डे गाव म्हणजे नादपुळा गणपतीपुळा. कसलं क्रिकेट असून दे, वारकरी भजन, आपल्या या भजनात सुद्धा प्रकाश पारकर बुवा, उदय पारकर बुवा, चांगले चांगले बुवा, मंगेश खाडे बुवा, पावसकर बुवा पण कोणतरी येत वाटतं. म्हणजे असे बरेच बुवा आहेत या कासार्डे गावामध्ये. दुसरी बाबाजी कानडे बुवा बुवा, एवढे महान बुवा पकवाजवाले पण या कासार्डे गावात आहेत. त्या दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे वाळूच्या बाबतीत बुवा, काचीसाठी वाळू, या काच बनवण्यासाठी या कासार्डे गावात ती वाळू जाते बुवा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज अभिमानानं सांगते, मी घर बांधण्याचा विचार केलोय पण का हात चलत नाही. पण त्याच्यात बुवा मनापासून सांगते, या गवळ देवाका स्मरून की मी घर बांधूचं फक्त सांगितल्यानंतर तंटामुक्ती अध्यक्ष राजा पाताडे साहेब यांच्यानी माझ्यासाठी बुवा वाळूची एक गाडी पाठवून झाले माझ्यासाठी. इतकं प्रेम माझा त्यांच्यावर आणि त्यांचा माझ्यावर आहे. एक गाडी वाळूची बुवा, बुवा तुम्ही घर बांधताय ना, एक गाडी वाळू मी देणार नाही, देऊन झाले बुवा. आणि त्या वाळूनच पहिली सुरुवात करणार. चिरे आपल्याला काय येणारच आहेत. तुमचा विषय राहू लादी बिदीचा बघा, म्हणजे मी आपलं मोकळं झाले. तुम्ही मग भिकारीच म्हणत असाल, भिकाऱ्यासारखं चालत असं म्हटलं असतं, पण ते द्यावं हो. नाही तर तुमच्याकडे येऊ की हे कले इकडे इकडे अशीच्या म्हणाला काही लावून मिळेल, लाद्या द्या लाद्या असं करीत येते, हो चिरे द्या असं बोलू शकते मी. पण ते द्यावा एकदाने, मोकळे व्हावा. होय ना बुवा, एक मजा दिलास तुम्ही का नको म्हणणार आहे की. ते साऊंडवाले पण जाम मस्त, कैटमनाच वाजले की तेच बघा. होय ना, ही झोपवाची येळा तरी पुजारी बुवा तुमका हसवता. ही खासियत हा, म्हणून माका कदम म्हणतात ते भाऊ कदम. ही हसवू शकता काय कोण, एवढ्या वेळात हसात काय कोण. या असं बुलदूस घेऊन कोणतरी एका बाजू कसं लपटान राहणार, होय ना. पण तरी पण ते हसतं. माका खरोखर तुमका सलाम करते हो. ह्या वयात तुम्ही आता इतके तुमचं आयुष्य आणखी वाढवलंय मी हसवून हसवून, बरोबर ना. ते आता लाल केस दिसतं त्याच्यावरनं सांगतंय वा, तुम्ही माका टपलो म्हटलास ना, शाप हे देऊन देऊन केस झालेले नाही कॉलेजमध्ये असताना, कारण तुम्ही 5वी शिकलास का विचारलास म्हणून. मी बुवा 12वी पास झालेलो माणूस आहे. आणि ती सुद्धा कॉमर्स साईड. हां, अकाउंटमध्ये जास्त मार्क होते. मी तुमका मार्क लिस्ट पाठवू शकते हवा तर. देवगड कॉलेजमध्ये मी होते 12वी माझं शिक्षण झालेलं बुवा. आणि तेव्हा ना मैंने प्यार किया लय हिट, भाग्यश्रीचा कबूतर जाव 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 वाला का लय हिट. होय होय तानवड्यांका त्यांका माहिती आहे, त्यांचा भाव माझ्या बरोबर होतो कॉलेज का तानवड्यांचो बुवा. आणि त्या मैंने प्यार किया होतं, त्या सलमान खानची स्टाईल करून गेलं. असेच केस होते हो. मी केली ना स्टाईल की सगळे पोरगे करायचे बुवा. खोटा नाही सांगत, बॅगी पॅन्ट बिन माझी भारी. आमिर खान बॅगी काय उडू दिसई एवढं बॅगी घातल्यावर बघा हो. म्हणजे कोण पोर येता की काय कोण चालता तोच कळय ना. बॅगी पॅन्ट पण घाली स्टाईल करी, खोटा नाही सांगत हो बुवा. आणि त्या हायड्रोजन पेरॉक्साईड लावले, हायड्रोजन पेरॉक्साईड पुढचे लाल करू कबूतर जा जा जा. आणि तळपाट करून घेतलं, हायड्रोजनने साप गोळो करून टाकला, लाल होप केलं. आणि जरा प्रमाण जास्ती झालं हायड्रोजन पेरॉक्साईड, पू झालं त्याचं.
कणकवली तालुक्यात ज्याचं आहे नाव, कणकवली तालुक्यात ज्याचं आहे नाव, नवसाचे ते 6 मांड आहे सद्भाव, नवसाचे ते 6 मांड देतो सदा भाव, एष्टीत बसला, एष्टीत बसला संकल्पाचा दाता, एष्टीत बसला संकल्पाचा देव, चालू एष्टी संपाला देवा तूच द्यावी भाव, चालू एष्टी संपाला देवा तूच द्यावी, देवा तूच द्यावी भाव, ड्रायव्हर कंडक्टर कुटुंबियांच्या तुझा हात, ड्रायव्हर कंडक्टर कुटुंबियांचा तुझा गांधीवाला, ड्रायव्हर कंडक्टर कुटुंबियांचा आदर जीवाला, निसर्ग सुंदर, शपथ देवाची शपथ मास्तर साक्षी होते बसलेले, तुम्ही मग विचारित येतात ना तू काय लिहितोस मी बसान लिहिले व त्याच्यामुळे प्रॉब्लेम जरा इकडे तिकडे होता, आत्ता लिहिले बसान. ट्रेन किल्ला झाले विमान, ट्रेन किल्ला झाले विमान, ट्रेन किल्ला झाले विमान, ट्रेन किल्ला झाले विमान, कला कौशल्याची ते आहे खाण, कला कौशल्याची ते आहे खाण, प्रसिद्ध रंगीत संगीतासह वारकरी भजन, प्रसिद्ध रंगीत संगीतासह वारकरी भजन, आपला तुला क्रिकेट जय हनुमान, आपला तुला संघ जय हनुमान, संसारातून महिला मंडळ, संसारातून महिला मंडळ, संसारातून प्रगती करून या महिला मंडळाने बचत गट पण यांचे म्हणजे बघा बुवा संसार सांभाळून ते महिला वर्ग, आणि आता या भजनाच्या दृष्टिकोनातून सांगितलं ते कोविड महिला पण थांबत नाही तरी पण ते अजून थांबले, कारण आता जाऊन त्यांना जवळजवळ चुली पेटवून झाले होय ना, कारण आम्ही गेलो की चाय बिचाऱ्यांका ती खरोखरच मानूची लागते, आम्ही काय नुसते आपले उपट काही नाही लाव गो चाय दे की चला त्यांना बनवून ती देऊ कोणत्या टायमाला, बरोबर ना, त्यांचा समोरच म्हणून सांगत ना, आपण आपल्यापासूनच विचार करायचो ना बुवा, बरोबर ना. आता खाडी बुवा घरी गेले की गेल्या सांगते चाय, ते आहे ना अगदी काय भजन ऐकून गेले घरच्यांका त्रास चाय,
म्हणजे सांगते, पण ती माऊली बिचारी उठणार नाही, त्यांना चाय बनवून देणार. या गजरासाठी जय हनुमान क्रीडा मंडळ, जय हनुमान क्रीडा मंडळ यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने आभार आहे, धन्यवाद. आता जवळजवळ या शेवटचाच कडवा घेऊया. कॅशिओ फक्त वाजवते आणि संपवते. चालू करा. हे बंडे या माईकचा आवाज करा, यातच गाणं वाजवते आणि कल वरबाडान घेतलं. होय, मारणाक आणलं आणि तळे बाजारात वागदेकर बुवा, मी आणि संदीप लोके बुवा युट्यूब कैले असतात आज बारी वयना. ह्या काय चांबडा काढलं. उद्या कुणकेश्वराचा बुवा जास्ती चांबडा नको. पोळी पण चांबडा दुखता हो, पण लागलेला तर दुखता, तरी पण मेले तरी झालं, तुमच्यासाठी चालले. हो, याच्यावरनं काय बोला नको आता. सरांका जाऊचा पोळी गीत पेटवा, 3000 रुपये देऊचे तुका. उपावर व तुमका दया येत नाही कशी, त्यांका 100 दिला, मी एवढं वाजवतोय, काय तुमका काय वाटत नाही कसं. म्हणजे चिऱ्यांची वजा करून घेतात. चालेल.
नाही बाबा आज रक्त नाही ना चुकलं. आता या कॅशिओ वाजवल्यावर या गाणं फक्त माझा मनात दाखवते. बापरे एका कॅशिओ वाजवल्याचा फायदो झालो की काय अगोदर तरी मोगाशी सांगायचं समोर. राजू पाताडे यांच्याकडून हे 201 रुपयाचं पारितोषिक काढले. मंडळाच्या वतीने आभार आहे. धन्यवाद. राज 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 पेडणेकर यांच्याकडून हे 201 रुपयाचं पारितोषिक आलेले. मंडळाच्या वतीने आभार आहे. धन्यवाद. महेश पाताडे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले. मंडळाच्या वतीने आभार आहे. धन्यवाद. रमेश सुतार यांच्याकडून हे 51 रुपयाचं पारितोषिक आलेले. मंडळाच्या वतीने आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बाळू पाताडे यांच्याकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक आलेले. मंडळाच्या वतीने आभारी आहे. धन्यवाद. कॅशिओ पतार पडलो खावा तुम्ही. पुंडलिक मुंगेकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने आभारी आहे. धन्यवाद. मेरे देश की धरती मेरे देश की धरती टकल्यावरती उंदीर खाडपूड करती. ये अपना गाना है. मेरे देश की धरती टकल्यावरती उंदीर खाडपूड करती. मेरे देश की धरती मेरे देश की धरती मेरे देश की धरती मेरे देश की धरती टकल्यावरती उंदीर खाडपूड करती. मेरे देश की धरती मेरे देश की धरती मेरे देश की धरती. बस संदीप पुजाऱ्याने लीन होऊन गजर हा गायला. संदीप पुजाऱ्याने लीन होऊन गजर हा गायला. नवसाचा हा मांड सत्यदेवाचा जगत जगला. धावून येशी संकटाला धावून येशी संकटाला भक्तांच्या या देवा धावून येशी संकटाला भक्तांच्या या देवा निष्ठुर झाला देवा
सांसे चलेगी तुझको चाहूंगा यार कारे निष्ठुर है झाला देवा दया घना